धर्मवृक्षावयावतार धर्मवृक्षावयावतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोसियले दृष्ट निर्दाळिले किती धन्य तुझ कृपा सिंधू म्हणते आपुला तू बोल साच करी अंबऋषी साठी जन्म सोसियले दृष्ट निर्दाळिले किती तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सोसियले दृष्ट निर्दाळिले किती ढाला ढाला समचरण सरोजम सांद्र नीला मुदाव जगर्निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंज नेत्रम सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रिः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहु प्रणाम ऐसी माया तारी मेरे प्रियतम श्याम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा पांडुरंगा त्यांच्या कृपाने देता विधान त्यांच्या कृपाने देता विधान बाबा करो दास तुका त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुंची ते नमस्कार नियाता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फूर्ति प्रदेशं विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बर नवर गुबर विमल दसू धोदायको फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोई हरवो कलेश विकार मस्तक हे पाया भरी मस्तक हे पाया मस्तक हे पाया बरी या वार करे संताच्या वार करे संताच्या मस्तक हे पाया वार करे संताच्या या वार करे संताच्या वार करे संताच्या ओ मस्तक ही पायावरी या वारकरी संताच्या धर्मरक्षा वया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोचियले दृष्ट निर्धारिले कित्येक प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवंत वैराग राग ऋषी वितराग शिरोमणी सकल संप्रदायाचे कळस असणारे आणि पंचम वेद निर्माते ज्यांनी पंचम वेद असा तुकोबराय गाथा निर्माण केला ते तुकोबराय महाराज यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग असून महाराज या अभंगातून प्रार्थना करतात विठाला 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 सुरुवातीच्या 2 चरणामध्ये तुकोबराय भगवंताचे वर्णन करतात. अनंतच्या 2 चरणामध्ये तुकोबराय भगवंताच्या समोर प्रार्थना करतात. तुकोबराय म्हणतात भगवंता तू आहे कसा, तू जन्माला येतो तो भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि धर्माचं रक्षण करण्याकरता असा तू आहेस. धर्मरक्षावे अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. कुणाकुणासाठी भगवंताने अवतार घेतला तर भरपूर पुराणात वर्णन आहेत. यात उदाहरण दिलं अंबरीष राजा. अंबऋषीसाठी जन्म सोसियले. अंबरीष राजासाठी किती जन्म सोसले? 10 गर्भवास सोसले. अंबरीष राजासाठी जन्म घेतला. अंबऋषीसाठी जन्म सोसियले दृष्ट निर्धारिले किती एक. पुढच्या 2 चरणामध्ये तुकोबराय प्रार्थना करतात. तुकोबराय म्हणतात धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करे. तुकोबराय म्हणतात तुला धन्य आहे, तुला कृपा सिंधू म्हणतात, पण दिलेलं वचन तू पूर्ण कर. आपुला तू बोल साच करे. तुझी पुराण वर्णन करतात की तू दया सिंधू आहे. तुका म्हणे तुझं वर्णिते पुराणे होय नारायणे दया सिंधू. तू कृपा सिंधू आहे, दया सिंधू आहे, माझ्या उपकार कर. तुका म्हणे तुझं वर्णिते पुराणे होय नारायणे दया सिंधू. तू दया सिंधू हो आणि माझी प्रार्थना ही पूर्ण कर. धर्मरक्षा अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. अंबऋषीसाठी जन्म सोचियले दृष्ट निर्धारिले कित्येक. विठाला विठाला विठाला
तर काही ठिकाणी द्रौपद हे पहिलं चरण म्हणलं जातं आणि काही ठिकाणी द्रौपद दुसरं चरण म्हणलं जातं. म्हणून मी 2 वेळा द्रुपद म्हणलो. धर्मरक्षा वया अवतार घेसी पहिलं चरण मी द्रुपद समजलं जातं. काही ठिकाणी म्हणतात आणि काही ठिकाणी अंबऋषीसाठी जन्मसोसी येले. विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार. चाललेला हा नामयज्ञ भगवान दत्तात्रय प्रभूंच्या जन्मोत्सवानिमित्त बरेच वर्ष झालं हा नामयज्ञ चालू आहे आणि दत्तप्रभूंच्या जन्मोत्सवानिमित्त आज या ठिकाणी कीर्तनाचा उत्सव आहे. गावोगावी उत्सव चालतो दत्तप्रभूंच्या जन्मोत्सवाचा. सर्वांनी विचार केला की आपल्या इथं बी कीर्तन होत नाही तर कीर्तन करावं. आणि विशेषमध्ये आपल्या गावाला एक विशेष आहे आणि हे विशेष मी माझ्या तोंडातील माझ्या मुखातील सांगत नाही. ऐका, हे विशेष माझ्या मुखातील सांगत नाही. ज्यावेळी तळगावला मीटिंग झाली, तळगावला सप्ताह झाला मोठा, त्या मीटिंगमध्ये जागराची पंगत संत पंगत आपल्याला दिली होती 4 गावांना. नांदल, मुळुकवाडी, घाडगेवाडी, संगमनगर, घाडगेमाळा, काळज. तर आम्ही म्हणलं जागराची पंगत नको आम्हाला, कारण जागराची पंगत म्हणजे कमीत कमी 6 ते 7 हजार माणसं येणार आणि एवढ्यांना पंगत काही नाही पुरले म्हणजे आबरूचा पंचनामा नको. पण महाराजांना म्हणलं आम्हाला पंगत नको. पण महाराज म्हणले तुम्हालाच घ्यावे लागेल, कारण आम्हाला माहीत आहे अन्नदानामध्ये नांदल सर्वात अग्रगण्य आहे. म्हणून कोणताही उत्सव असला, कोणताही कार्यक्रम असला तरी आपल्या भगवंताच्या दरबारासमोर अन्नदान करायला आपले गाव मागं पुढं पाहत नाही. विठाला 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 विशेष म्हणजे त्यावेळी आपले सर्व नांदल, काळज, घाडगेमाळा, घाडगेवाडी सर्व ग्रामस्थांनी मिळून श्रीखंड दिला आणि चपातीची सुंदर पंगत झाली. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी 100 किलो श्रीखंड शिल्लक राहिला. सर्वात 8 दिवसापैकी सर्वात मोठी पंगत आपली नांदेड झाली. म्हणजे मला म्हणायचं काही सोळ महाराजांनी एवढ्या महात्म्यांनी आपल्या पंगत दिली म्हणजे नांदलगाव तितक्या श्रेष्ठता आहे. विठाला 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 म्हणून चाललेला हा नामयज्ञ दत्तप्रभूंच्या जन्मोत्सवानिमित्त घेतलेला अभंग आहे तुकोबारायांचा. तुकोबाराया सांगतात भगवान परमात्मा येत असतो धर्माचं रक्षण करण्याकरता आणि आपल्या भक्ताचं पालन करण्याकरता. तसं पाहिलं तर दत्तप्रभूंचा अवतार हे कशासाठी आहे? एका भक्ताचं रक्षण करण्याकरता. अनसूया मातेच्या पातिव्रत्य धर्माचं रक्षण करण्याकरता. अनसूया माता एक भक्त आहे, त्या भक्ताचं रक्षण करण्याकरता दत्तप्रभूंनी अवतार घेतला आहे. तसं पाहिलं तर पुराणामध्ये भरपूर उदाहरणं आहेत, कितीतरी उदाहरणं आहेत की भगवंतानी भक्ताचं रक्षण कसं केलं, धर्माचं रक्षण कसं केलं. आपल्याला एक उदाहरण माहीत आहे द्रौपदी मातेचं. ज्यावेळी वस्त्रहरणाची वेळ आली त्यावेळी पांडव सर्व संपत्ती हरले. पांडव सर्व स्वतःला हरले, सर्व संपत्ती तर हरले पण स्वतःला सुद्धा हरले. आणि त्यानंतर दुर्योधनाने ऑर्डर दिली. दुर्योधनाने सांगितलं दुःशासना, अरे द्रौपदी आतापर्यंत आपली वहिनी होती, द्रौपदी आपली आतापर्यंत भावजय होती, ते आता आपली दासी आहे. जा, दासीला किंमत नसते, वडत आण, ज्या परिस्थिती असेल त्या परिस्थितीत घेऊन या. दुःशासन गेला आणि द्रौपदी मातेच्या केसाला धरलं आणि ओढत आणलं दरबारामध्ये. तर दरबारामध्ये ओढत आणल्यानंतर सर्व पांडव आपली संपत्ती हरले होते, स्वतःला सुद्धा पणाला लावलं होतं आणि स्वतः पणाला लावलं असताना सुद्धा द्रौपदी मातेला सुद्धा पणाला लावलं होतं. सर्व संपत्ती हरली होती आणि द्रौपदी मातेला त्या समोर सभागृहामध्ये ओढत आणल्याबरोबर दुःशासनानं द्रौपदी माता आपले 5 पतिराज असणारे 5 पती ते काही सामान्य नव्हते. 5 पती म्हणजे अवतार होते देवांचे. भीम हा वायूचा अवतार होता. कोणाचा? भीम वायूचा अवतार होता
आणि अर्जुन इंद्राचा अवतार होता. म्हणजे एवढे अवतार असणारे पण आपल्या त्या पणामध्ये हारल्यामुळं त्यांना काही बोलता आलं नाही. आपली पत्नी पणाला लावल्यामुळं त्यांना बोलता आलं नाही. दुःशासनानं ओढत आणले केसाला. ती पत्नी द्रौपदी माता बघती आपल्या पतिराजांकडं. एवढे गदाधारी असणारे भीम, धनुर्धारी असणारा अर्जुन, नकुल सहदेव, धर्मराज सर्वांक बघती द्रौपदी माता. पण आपले पतींचा नाईलाज झालेला पाहून आता गुरुवरे वैकुंठवासी नामदेव आप्पा भीमाची ताकद सांगायला लागले की अशी सांगायची जवळजवळ अर्धा तास तरी भीमाची दृष्टांत सांगायचे. भीम एवढा ताकदवर होता. भीमाला त्या कौरवांनी विषाचे लाडू दिले. कशाचे? विषाचे लाडू दिले भीमाला. आणि भीमाला विषाचे लाडू दिल्यानंतर भीम ते लाडू खाऊन मेला. भीम मेल्यानंतर त्या कौरवांनी काय केलं? भीमाला नदीत टाकून दिलं. आता कथा मोठी आहे. नदीत टाकून दिल्यावर ती आता मड बुडतं का? मड बुडत नाही. ते वर तरंगतं ते तसंच तरंगत गेलं. आणि नागकन्या त्या नदीच्या काठीला स्नान करत होती. आणि ती मड तसंच गेलं आणि त्या नागकन्येच्या शिराला जाऊन धडकलं नदीमध्ये स्नान करत असताना. आणि त्या कन्येला शाप होता. काय शाप होता? की तुझं लग्न मड्यासंग होईल. आवाज येतोय ना माझा? तुझं लग्न मड्यासंग होईल. ती म्हणली इतर कोणत्या मड्यासंग होण्यापेक्षा हे दंडकाट चांगलं ताकदवर मड आहे, ह्याच्याबरोबर लग्न करू. मग ते मड बाजूला घेतलं आणि घरी गेली. तर नागकन्या होती, राजाची मुलगी होती, सामान्य नव्हती. वडिलांना सांगितलं बाबा माझं लग्न करायचं आहे. बाबा म्हणले बघू, प्रधानजीला सांगू, वर बघू. ती नागकन्या म्हणली वर बघायची तुम्हाला काहीच गरज नाही, वर मी शोधलाय. म्हणजे शोधलाय. आता आप्पा गोड सांगायचे वैकुंठवासी नामदेव आप्पा. आप्पा म्हणायचे वर शोधलाय, कुठे आहे वर? ती मुलगी म्हणते वर आहे नदीला. आप्पा म्हणायचे नदीला काय मासा धरतोय काय? नाही म्हणले तो मेलाय. मग त्या मुलीने कथाभाग सांगितला आहे की ऋषीनं मला शाप दिला आहे की तुझं लग्न मड्यासंग होईल, पण ते मडं लग्न झाल्याबरोबर जिवंत होईल, असा बी शाप होता, उशाप होता. मग गेले त्या मड्याच्या गळ्यामध्ये. आता गांधर्व पद्धतीनं म्हणजे लग्नाच्या पद्धतीही भरपूर आहेत गांधर्व पद्धतीनं. आता ती गांधर्व पद्धत कशी असते ती माझी ताकद नाही सांगायला, माझी वाचा तितकी पुरत नाही. गांधर्व पद्धतीने त्या नागकन्येचं भीमाचं लग्न झालं. आता लग्न झाल्याबरोबर भीम जागा झाला. आणि भीम जागा झाल्याबरोबर त्या जसा झोपतनी उठतो तसा मेलेला भीम उठून उभा राहिला. आणि समोर बघतोय तर एक स्त्री आहे, तिच्या गळ्यात हार आहे, आपल्या गळ्यात हार आहे. ते विचारतो तू कोण आहे? मग ती सांगते, कथाभाग सांगते की आपलं लग्न झाले, तुमचं असं झालं होतं. ते त्याला आठवलं फक्त मी लाडू खाल्लेलं. भीमाला काय आठवलं? मी फक्त लाडू खाल्लं होतं एवढंच आठवलं भीमाला. पण पुढं काय झालं माहीत नाही. सर्व वृत्तांत समजला. भीम गेला आणि अमृताची कुंड होती, त्या अमृताच्या कुंडातलं अमृत प्याला आणि भीम पुन्हा ताकदवर झाला. सर्व विष उतारलं आणि 1 वर्ष भीम थांबला. भीमाला तिथंच एक मुलगा झाला आणि तिथून भीम निघाला. त्यात 1 वर्ष पूर्ण निघून गेलं. आता इकडं 1 वर्ष झालं भीम येत नाही म्हणून 4 भाव असणारे पांडव, अर्जुन, धर्मराज, आई कुंती माता विचार करते भीम आता येत नाही. भीम गेला काय कुणास ठाऊक, भीम जगामध्ये आहे का नाही कुणा काय माहीत नाही. मग भीमाचं वर्ष श्राद्ध करायला सुरुवात केली. आणि भीम म्हणला त्या नागकन्येला म्हणला आता मला गेलं पाहिजे, माझी आई माझे भाव वाट बघत बसले असतील. भीम निघाला. पण आता भीमाला रस्ता काय माहिती. नागलोकातून भीम निघाला. चालत चालत निघाल्याबरोबर काही ऋषी निघाले होते. ते ऋषी निघाले होते कुठे? हस्तिनापूरमध्ये. कुंती मातेनं भीमाचं वर्षश्राद्ध आखलं होतं. त्या दिवशी वर्षश्राद्ध होतं भीमाचं. आता पूर्वीच्या काळामध्ये वर्षश्राद्ध म्हणजे राजाचं वर्ष, राजाला आपण म्हणतो राजाला दिवाळी रोजच. एवढं मोठं वर्षश्राद्ध
जेवण आहे भोजन, एवढं सुंदर पंचपक्वानाचं भोजन. ते ऋषीमुनी निघाले होते बरेच, आणि त्यांच्या पाठीमागं हा भीम निघाला. भीमाने विचारलं, तुम्ही कुठं निघाला आहे? तर ऋषी म्हणले, हस्तिनापूरमध्ये खूप मोठं वर्षश्राद्ध आहे आणि तिथं जेवण आहे, आम्ही जेवाय निघालो आहे. ते भीमाने फक्त हस्तिनापूर ऐकलं, मग म्हणलं चला आपल्याला रस्ता गावला. आता निघाल्याबरोबर ऋषी काय करायचे? रोज भिक्षा, आता ऋषींचं काय, भिक्षा मागून आणायची आणि खायची. पण ही भीम त्यांच्याबरोबर असायचा. भीम काय करायचा? ह्यांचं निम्म जेवण एकटाच खायचा भीम. ते ऋषी म्हणले, हे काय परवडत नाही गिऱ्हाईक आपल्याला. मग त्याला झोपल्याला त्याच अवस्थेत सोडला आणि ही ऋषी पुढं निघून गेले रातचीच. आता भीम पहाटे उठल्याबरोबर बघते तर जोडीदार कुठे गेले. जोडीदार दिसण्यात मग भीम रस्ता दिसला, त्या रस्त्याने झप पावला निघाल्याबरोबर ते ऋषी पळत सुटले होते भीमाला चुकवण्यासाठी. पण पाय दुखावल्या लागल्यामुळे एक ऋषी पाठीमागे बसायला लागला. भीम मागणं गेला आणि तो बसलेला ऋषी बघितला. तो म्हणला, तुम्ही बसलाय का? म्हण काय थकलाय का? पाय दुखतात आहे का? भीमाला बघून तो जास्तच लोडला. म्हणलं ह्याच्या नादी लागाय नको. भीम म्हणला, पाय दुखत असलं तर बसा माझ्या खांद्यावर. म्हणलं चालतंय. मग खांद्यावर बसायचं म्हणल्यावर काय, त्या ऋषीला घेतलं खांद्यावर. पुढं गेल्याबरोबर त्या पुढच्या ऋषीनं पाहिलं, मागचा ऋषी खांद्यावर बसलाय, तो आणखीन खाली झोपला. भीम म्हणला, तुम्हाला काय पाय दुखत आहे का? त्याला घेतलं खांद्यावर. पुढच्या ऋषीनं पाहिलं, सगळे जाग्यावर बसले. मग सगळ्यांना विचारलं, सगळ्यांचं पाय दुखतं आहे का? भीम गेला बाजूला, एक वडाची फांदी मोडली आणि ती फांदी खांद्यावर घेतली आणि सांगितलं, फांदीवर बसा. ते जोडीदार म्हणले, खातंय पण त्याला कामाचं आहे. मग आता एवढं मला सांगायचं काय, भीम एवढा ताकदवर होता. मग गेले हस्तिनापूरमध्ये. ती कथाभाग खूप मोठा आहे, आपला वेळ ह्यातच निघून जाईल. तिथं गेल्यानंतर भीम एवढा जेवायचा, सगळ्या अगदी पंक्तीला पहिल्या नंबरलाच. पुढचं गिऱ्हाईक नुसतं वाट बघत बसायचं, पदार्थ कधी येतोय. भीम एक पदार्थ जाऊन देत नव्हता. एवढं सर्व खाऊनसुद्धा भीमाचं पोट भरलं नाही, एवढा खादाड भीम होता. त्या दिवशी मागल्या 5-6 दिवसापूर्वी आदरणीय तात्यांनी सांगितलं, जगामध्ये एक नंबरला खाणारा दुर्वास ऋषी खाणारे, आणि 2 नंबरला भीम आहे, आणि 3 नंबरला काम आहे. म्हणजे भीम एवढा खाणारा. मग तिथं जेवढं येईल तेवढं पदार्थ एकटा भीम खायचा. सगळी गारानं घेऊन गेली धर्मराजाकडं. राजा, अरे एक कोण आलाय तो काहीच ठेवाना, पुढच्या गिरायकाला तर पंक्तीवाल्याला पुराणा. मग कुंती मातेच्या लक्षात आलं, एवढा खाणारा फक्त माझा भीमच होता. मग सांगितलं, कुंती मातेने एक लाडू दिला, जाऊन सांगा त्या व्यक्तीला की ही तुझ्या आईचा कुंती मातेचा घास आहे. मग तो गेला आणि दिलं भीमाच्या हातात आणि सांगितलं, भीमा, ही तुझ्या आईचा कुंती मातेचा घास आहे. तो एक घास खाल्ल्याबरोबर भीमाचं पोट भरलं. म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय, एवढा श्रेष्ठ धनुधारी असणारा भीम, पण त्यावेळीसुद्धा पणाला लागल्यामुळं आपल्या भावाचा शब्द ऐकायचा म्हणून त्यावेळी भीमानेसुद्धा भीमाचं सुद्धा काय चाललं नाही. कुंती मातेनं बघितलं, द्रौपदी मातेनं बघितलं, समोर आपले पतिराजांची मान खाली येते. इकडे बाजूला बघितलं तर ज्ञानोबराया सांगतात, एकेकाचे मनोव्यापारे हे विश्वची होय संवरे, एकला भीष्मची पुरे. म्हणजे एकटे भीष्माचार्यांनी जर बाण सोडला असता तर महाभारत युद्ध संपून गेलं असतं, एवढी ताकद भीष्माचार्यांची. परंतु भीष्माचार्यांची सुद्धा मान खाली होती. द्रौपदी माता बघते, कुणीच येत नाही माझ्यासाठी धावून, एवढे भीष्माचार्य असताना. आता भीष्माचार्य तर तात्या महाराजांची कथा असते ना, तात्या महाराज सार सांगत असतात कथेतला. तर भीष्माचार्यांची मान खाली का होती? भीष्माचार्य काय सामान्य होते का? भीष्माचार्यांनी एक बाण सोडला असता तर दुर्योधनाचा बाप धृतराष्ट्रसुद्धा निवदाला राहिला नसता. पण तरीसुद्धा भीष्माचार्यांची मान खाली होती. का होती? त्याला कारण आहे. आदरणीय वैकुंठवासी नामदेवप्पा शंभूगावकर सांगायचे, माणसाने 2 गोष्टी सांभाळाव्यात जीवनामध्ये, एक संगत सांभाळावी आणि दुसरी पंगत सांभाळावी. जीवनामध्ये 2 गोष्टी सांभाळाव्यात. एक संगत कुणाची करायची ही ध्यानात ठेवायचा.
संगतीमुळे कोण वाया गेला? सूर्यपुत्र कर्ण, सूर्याचा पुत्र आहे कर्ण. कर्ण काय सामान्य आहे का हो? सूर्याचा मुलगा आहे. एवढा एक बाण कर्णाने सोडला. द्रौपदी मातेचे पण लावला होता ना स्वयंवर, त्यावेळी कर्णसुद्धा आला होता. पण कर्णाला त्या युद्धामध्ये सहभागी होऊन घेतलं नाही. तर कर्ण सहभागी झाला असता तर तो पण कर्णाने जिंकला असता. एवढा श्रेष्ठ कर्ण. पण संगतीला कोणाच्या गेला? संगतीला गेला दुर्योधनाच्या. परिणाम दुर्योधनाच्या संगतीला गेल्यामुळे मरावं लागलं. एवढंच नाही, ऐका, दुर्योधनाच्या संगतीला कर्ण गेला, मरावं लागलं. एवढंच नाही, मेल्यानंतर 1 वर्षानंतर ज्यावेळी जातो त्यावेळी 1 वर्षानंतर पिंड घेण्याकरता आपण त्या ठिकाणी त्या वेळेला आपला जीवात्मा येतच असतो पिंड घेण्याकरता. तर कर्णाचा हात त्यावेळी वर आला पिंड घेण्याकरता. कारण ब्राह्मण काका पिंड बनवतात, त्या जीवात्म्याच्या नावानं पिंड बनवतात आणि सांगतात घरावरती ठेवा. आणि घरावरती ठेवल्यानंतर कोण येतं? कावळा येतो. कावळ्याच्या रूपाने तो जीवात्मा इथून भक्षण करून जातो. त्यावेळी त्या कर्णाने आपला हात वर घेतला पिंड घेण्याकरता. विठाला विठाला विठाला. कर्णाने हात वर घेतल्याबरोबर त्या कर्णाच्या हातावर पिंड कशाचा दिला आहे का माहिती कुणाला? कर्णाच्या हातावरती पिंड घोड्याची विष्ठा ठेवण्यात आली. पण जीवनामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची संगत आहे. विठाला 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 विठाला. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट संगत आणि दुसरी गोष्ट पंगत. जीवनामध्ये पंगत चुकू नका. पंगत कुणाची चुकली? आता सांगितलं. एवढे सर्वश्रेष्ठ धनुर्धारी असणारे भीष्माचार्य पंगत चुकली म्हणजे आयुष्यभर त्या कौरवांचं अन्न खाल्लं. म्हणून आपल्यात म्हण आहे एक, काय म्हण आहे? खाल्ल्याला मिठाला जागावं. पितामह भीष्माचार्यांनी कौरवांचं अन्न खाल्लं, त्यामुळं त्या दुर्योधनाने द्रौपदी मातेची निंदा केली तरी काही बोलता आलं नाही. म्हणून कोणीही जोडीदार जरी म्हणला डाब्यावर चाला तरी जायचं का नाही आपण ठरवायचं असतं. आता काय काय म्हणते ती, कोणती सवय लगोलग लागत नाही. गुरुवर्य तात्या म्हणतात सवय लावण्याकरता तो जोडीदार पदरची पाचतो. तर मला माहीत नाही, पण तो जोडीदार पदरची पाचतो. आणि एकदा सवय लागली पावले चालती कुठली. म्हणून जीवनामध्ये पंगत. आदरणीय गुरुवर्य सुळ महाराज एक वाक्य सांगतात, बसताना अशा जागेवर बसा की उठल्याबरोबर आपले पाय असे कमळाच्या पाकळीसारखे दिसले पाहिजेत, स्वच्छ दिसले पाहिजेत. आणि तुमचे जर पाय भरलेले असेल तर जीवनामध्ये ज्याचे आचरण चांगले असते त्याचेच चरण चांगले असते. जीवनामध्ये ज्याचे आचरण चांगले असते त्याचेच चरण चांगले असते. पण पितामह भीष्मांची पंगत चुकली म्हणून 6 महिनं बाणाच्या शेयेवर पडावं लागलं. आणि दुर्योधनाचं त्या कौरवांचं खाल्लेलं अन्नाचं रक्त जोपर्यंत शरीरातून जात नाही तोपर्यंत पितामह भीष्माचार्यांना बाणाच्या टोकावर राहावं लागलं. 6 महिन्यानंतर जेवढं रक्त होतं अंगातलं तेवढं संपलं, उत्तरायण लागलं. कारण पितामह भीष्मांना स्वेच्छामरण होतं. पितामह भीष्म म्हणले का नाही आत्ता मरायचं, मरू शकत होते. पण त्यांनी विचार केला या नालायक दुर्योधनाचं रक्त जोपर्यंत शरीरात निघत नाही तोपर्यंत मरायचं नाही. कारण ते पाप फेडण्याकरता पुन्हा जन्माला यावं लागतं. घाला तो घातला वासनेने. कर्म कुणाला चुकत नाही, पण ते रक्त पूर्ण गेल्यानंतर उत्तरायणामध्ये पितामह भीष्मांनी आपलं देहावसान केलं. मला सांगायचं काय, एवढे सर्व असताना सुद्धा, सर्व श्रेष्ठ असताना सुद्धा द्रौपदी मातेकरता कोणी धावून आलं नाही. द्रौपदी मातेनं दोन्ही हात वर केलं आणि एक हाक मारली, कृष्णा कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी, धाव रे संकट पडले भारी, भारी संकट
पडले भारी देवा संकट पडले तो आमुचा कैवारी, तो आमुचा कैवारी, आले संकट निवारी, आले संकट निवारी. कृष्णा सावरे लवकरी, कृष्णा सावरे लवकरी, संकट पडली भारी, धावरे संकट पडली भारी. दावरे संकट पडले भारी देवा संकट पडले भारी कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. तो आमुचा कैवारी, आले संकट निवारी. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. हाक मारल्या बरोबरी हाके सरसी उडी, घालोनिया स्तंभ फोडी. प्रल्हादा करता प्रल्हादाने हाक मारल्या बरोबर स्तंभी नारायण प्रगटले. तसे द्रौपदी मातेनं हाक मारल्या बरोबर त्याच ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट झाले. आणि दुशासन साड्या ओढत होता. भगवान परमात्म्यांनी साड्या पुरवल्या नाहीत, साड्या पुरवल्या नाहीत. ज्ञानोबराया सांगतात नेसती लुगडी सोय झाला. व कौरवे पांचाळे सभी माझी आणली, वस्त्रे अरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. भगवान परमात्मा साडीच झाला. म्हणून धर्माचं रक्षण करण्याकरता, भक्ताचं पालन करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेत असतो. अभंगाचं पहिलं चरण. धर्म रक्षा भया धर्म रक्षा भया धर्म रक्षा भया अवतार गे धर्म रक्षा भया अवतार गे धर्म रक्षा भया अवतार गे धर्म रक्षा भया धर्म रक्षा भया धर्म रक्षा भया अवतार गे 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 धर्म रक्षा भया धर्म रक्षा भया धर्म रक्षा भया अवतार गे
अंबर से साथे अंबर से साथे अंबर से साथे जन्म सोचिए रे अंबर से साथे जन्म सोचिए रे अंबर से साथे जन्म सोचिए रे अंबर से साथे अंबर से साथे अंबर से साथे जन्म सोचिए रे धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना भगवान परमात्मा धर्माचं रक्षण करण्याकरता आणि आपल्या भक्ताचं पालन करण्याकरता जन्माला येत असतो. या पृथ्वी तलावर तर तिघांचे येणं असतं. कुणा तिघांचं येणं असतं? एक असतं संतांचं येणं, दुसरं आहे तुमचं आमचं येणं आणि तिसरं आहे देवाचं येणं. संतांचं येणं कशासाठी असतं? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी शोधून आले संत हिताहित जगाची. संत महात्मे स्वतःहून येतात. आलो म्हणे तुका आम्ही नामाचे धारक. तुकोबराय म्हणतात आम्ही आलो. संत महात्मे स्वतःहून येत असतात. कशा करता? जगाच्या कल्याणाकरता येत असतात. तुम्हा आम्हाला यावंच लागतं. तुम्हा आम्हाला एखादा म्हणला मी येणार नाही, यावंच लागतं. संत महात्मा स्वतःच्या इच्छेने येतात. आमे वया गाडो संताचे मार्ग गाडो संताचे मार्ग गाडो संताचे मार्ग गाडो संताचे मार्ग गाडो संताचे आम्ही वैकुंठवासी. तुकोबाराय म्हणतात आम्ही कुठला आहोत? वैकुंठवासी. वैकुंठावरून आम्ही आलो याची कारणासी. बोलेले जे ऋषी साच भावे वर्ताया. जगाच्या कल्याणाकरता संत महात्मे येत असतात आणि आपण येत असतो केलेलं कर्म भोगण्याकरता. जीवनामध्ये कर्म करताना असं करा. तुका म्हणे एका मरणेचे सरे
उत्तमचे उरे कीर्ती मागे. जगामध्ये कीर्ती उपीनं उरायचं असेल तर काय करा? कर्म चांगलं करा. आणि तुम्ही जर कर्म चांगलं नाही केलं तर, जुना काळातला दृष्टांत आहे. वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकर सांगायचे, आप्पा सांगायचे दृष्टांत. जुन्या काळामध्ये पैसा नसायचा. अगदी 70च्या 75च्या काळामध्ये पैसा नसायचा, पण काम असायचं. काय काम असायचं? रोजगार हमी, पगार. रोजगार हमीचं काम असायचं. पैसा नसायचं, रोज रोजगार हमी. आणि पैसे कुठं जायचं? पैसं आप्पा म्हणायचे मुकदम पैसे सर्व हाणायचा. परंतु ज्या प्रत्येकाच्या दैवयोगानं तो मुकदमाचं जीवन संपलं. आणि मुकदम मेल्यानंतर तो काय झाला? पुढच्या जन्मामध्ये यमराजाने त्याला कुत्रं बनवलं. तो मुकदम म्हणला यमराजाला, चित्रगुप्ताला म्हणाला, मला कुत्रं बनवू नका, मला चांगला माणसाचा जन्म द्या. यमराज म्हणले, तुला कुत्र्याचा का जन्म द्यायचा आहे? तू खाली गेल्यानंतर तुला कळल. ज्यावेळी तो कुत्रा खाली आला आणि त्याला जखम झाली, जखम झाल्यानंतर त्या जखमेमध्ये आळ्या निर्माण झाल्या. आणि नंतर यमराज गेले आणि त्याला सांगितलं, ध्यानात आहे का तुला काय सांगितलेलं वर? यमराज म्हणले, या आळ्या म्हणजे तू ज्यांचं पैसं खाल्लं त्या आळ्या आहेत. त्या तुझं पैसं वसूल होईपर्यंत त्या आळ्या तुला सोडणार नाहीत. म्हणून वैकुंठवासी नामदेव आप्पा एक सांगायचं सूत्र, आप्पा सांगायचे एक सूत्र सांगायचे, माणसाने तिघाचं खाऊ नये. कुणाचंच खाऊ नये तिघांचं? आप्पा गोड सांगायचे, माणसाने तिघाचं खाऊ नये, एक देवाचं खाऊ नये, दुसरं भावाचं खाऊ नये, आणि तिसरं गावाचं खाऊ नये. विठाला विठाला विठाला. खाल्लं तर काय? कुत्र्यासारखं, त्या मुकदमासारखं फेडावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजली मेली. संतांनी सांगितलं तुम्हाला, मला वाईट मार्गाने जाऊ नका. संतांचं सांगण्याचं काम आहे, ऐकणं आपलं काम आहे. आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर, हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कालं. देवटी बा सर्वांगीण नेईल दरद, देवटी बा सरद सेवकी बा सर्वांगीण नेईल सरद सेवकी. एखाद्या नात्याने आमचे काय बाजाईल, प्रेम गादी हृदयात, दान मागयाच आलो, दान मागयाच, दान मागयाच आलो, दान मागयाच, सोहम वाग्या प्रेम नगरा बारी, साव देवोनी भजनी लागा देव कराची बारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची, मल्हारीची माझ्या मल्हारीची बारी. मल्हारीची बारी, मल्हारीची बारी, मल्हारीची बारी, मल्हारीची बारी. दातवन घ्या ग कोणी, दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी कुंकू घ्या कोणी गाळमणी, कुंकू घ्या कोणी गाळमणी, कुंकू घ्या कोणी गाळमणी, कुंकू घ्या कोणी गाळमणी, कुंकू घ्या कोणी गाळमणी.
हे पिंगळा प्रकरण ऐकण्याकरता माणसं 35-40 देतात आणि आज तुम्ही फुकट ऐकताय. विढाला 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 विढाला. संत महात्मे सांगतात ऐकायचंय का नाही नाही ऐकायचं तुम्ही ठरवायचंय. नाही ऐकलं तर त्याचं कर्म तुम्हाला भोगल्याशिवाय सुट्टी नाही. म्हणून संत महात्मे येतात जगाच्या कल्याणाकरता. तुम्ही आम्ही येतो केलेलं कर्म भोगण्याकरता. ज्ञानोबरायांची ओवी, माणूस झाली जे बोले, झाड जाणी जे फुले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. पूर्वजन्मी तुम्ही जे करचाल तेच पुढे तुम्हाला भोगायला मिळतं. संत महात्मे सुद्धा भोगण्याकरता येतात. काय भोगण्याकरता येतात? पुण्य भोगण्याकरता. आम्ही येतो पाप भोगण्याकरता. म्हणून संत महात्मे विनवून सांगतात, करुणे विनवणी पायी ठेवितो माता, लागून या पाया विनवितो तुम्हाला. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. तुकोबाराय सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही विठ्ठलाला भजलं तर नाही तरी गेला जन्मवाया. भगवान परमात्मा येत असतो जगाचा कल्याण करता. भगवान परमात्म्याला आणावं लागतं. आणि येला रूपाबळे करुणे खळे हरिदासी. दत्तात्रेय प्रभू जन्माला अवताराला आले. भगवंताचा जन्म हा आयोनी संभव. नामदेवराय सांगतात, आयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. भगवान परमात्मा येत असतो भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि धर्माचं रक्षण करण्याकरता. भगवंताने कुणाकुणाचं रक्षण केलं याचं उत्तर तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
अंबरीशीसाठी जन्म सोसिले दृष्टाने डाळले किती एक. भगवंतानी कितीतरी भक्तांचं रक्षण केलं, धर्माचं रक्षण केलं. खूप उदाहरणं आहेत. या ठिकाणी तुकोबाराय सांगतात अंबरीशीसाठी जन्म सोसिले दृष्टाने डाळले किती एक. खूप अशी सुंदर कथा आहे रुक्मांगद का राजाची. रुक्मांगद राजाने एकादश कशी केली गुरुवर्य वैकुंठवासी नामदेवप्पा गोड सांगतात. रुक्मांगद राजाने एकादश कशी केली. आता ते सांगायला लागली तुम्हाला ऐकाय गोड वाटेल पण वेळ कमी. रुक्मांगद राजाला एकादशीसाठी भगवान परमाई रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रकटला. अंबरीशी कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रकटला. अंबरीश राजाची द्वादश करायचा अंबरीश राजा. आमचे वैकुंठवासी महादेवजी महाराज पवार साखरवाडीकर खूप गोड व्यक्तिमत्व होतं पण नियमालाही तेवढंच कडक होतं. द्वादश करायची. द्वादश म्हणजे द्वादशीचं पारणं कसं असतं. आपली एकादश असते सर्वांची पती लंगडी असते. द्वादश म्हणजे दशमीला एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला सकाळचं एक टाईम जेवायचं पूर्ण दिवसभर पुन्हा जेवायचं नाही. दुसऱ्या दिवशी एकादशी दिवशी फराळ करायचा नाही, फलहार करायचा. फलहार त्याचं लोकांनी फराळ केलं. आदरणीय सूळ महाराज सांगतात दिवसभर चर आणि एकादशी आपण फराळ करत असतो. एकादशी दिवशी फलाहार करायचा आणि बारशी दिवशी द्वादशी दिवशी एक टाईम जेवायचं आणि पुन्हा दिवसभर काय खायचं नाही. ह्याला काय म्हणायचं द्वादश म्हणायचं. आपली असती लंगडी एकादश. एकादशीचे दिवशी काय गडी त्या दिवशी सोडतात. ते म्हणतात कामाने दमच निघत नाही. अंबरीश राजाने द्वादश केली. दुर्वास ऋषी आली तर मगाही सांगितलं खानारात पहिलं नाव कोणाचं होतं दुर्वास ऋषी. दुर्वास ऋषींना 60,000 खंड्या धान्य लागायचं. एवढे मोठे त्यांचं अन्न होतं दुर्वास ऋषी. ते जेवाय आले अंबरीश राजाच्या घरी बारस सोडण्याकरता आणि राजाला सांगितलं राजा बारस सोडायची द्वादश सोडायची. राजा म्हणला तुम्ही स्नान करून या नदीवरून तोपर्यंत स्वयंपाक तयार होईल. दुर्वास ऋषी गेले स्नान करण्याकरता. आता दुर्वास ऋषी एकटे नसायचे. पूर्वीच्या काळामध्ये ऋषी एकटे नसायचे. आजच्या काळामध्ये महाराज एकटेच असतात. पाठीमागं नेत नाहीत, कुणाला नेत नाहीत. का नेत नाहीत इति वेदमशास्त्र. आता आमचे सदाभाऊ वारकरी बघायचा. सदाभाऊ वारकरी खटनटी यावी कुणी या सगळी कुणी बी यायचं. सदाभाऊ वारकरी यांनी तात्यांच्या सप्त्याला तूप दिलं होतं. किती हजाराचं तूप दिलं होतं आहे का माहीत. आपण 10,000चं देणगी दिली तरी नाव पुकारा म्हणतो. या सदाभाऊ वारकऱ्यांनी 2.5 लाखाचं तूप दिलं होतं. किती तुम्ही जरी त्यांना आता 5 लाख दिलं तासाभराने किस्सा तपासला ना मोकळाच किस्सा. म्हणून लोक देतात. आमच्यासारख्यांच्या किशात तपासल्याबरोबर देतील वे लोक. आमचा किस्सा सारखा भरलेला आहे मोकळा नाही म्हणून लोक देत नाहीत. विठाला 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 दुर्वास ऋषी आले नदीवरती स्नान करण्याकरता गेलं. इकडं अंबरीश राजाने स्वयंपाक बनवला सुंदर असा. आता राजा पंचपक्वानाचं भोजन तयार केलं आणि बराच वेळ झाला. दुर्वास ऋषी बरेच त्यांच्याजवळ ऋषीगण होते. त्या आंघोळी स्नानामध्ये पूजेमध्ये दंग झाल्यामुळं बराच वेळ झाला आणि द्वादशीची वेळ पारणं सोडण्याची वेळ निघून गेली. वेळ निघून गेल्यामुळे राजाने काय केलं द्वादश सोडली. तर द्वादश कशी सोडली. एकतर अतिथी बोलायला आहे. अतिथीचा अपमान होऊ नये. अतिथीचा अपमान झाला तर विन्मुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती. म्हणून अतिथी विन्मुख जाऊन द्यायचा नाही. म्हणून त्या अंबरीश राजानं पारणं सोडलं. कसं सोडलं तुळशीचं पान घेतलं. ते तुळशीचं पान खाल्लं आणि तळहातावरती थोडं पाणी घेतलं आणि ते आचमन केलं. म्हणून तुळशीचं पान एकादशीला अमावस्येला पौर्णिमेला तोडायचं नसतं.
आणि एकादशीला तोडलं तर तुळशीचं पान तोडल्यानंतर ते खाल्लं तर आपली एकादश सुटते. पण बारस सोडली कशाच्या ह्याच्यावर? तुळशीच्या पानावरती. ऋषी आले, दुर्वास ऋषी आले, राजा अरे वाढ पात्र बारस सोडायची. राजा म्हणला, ऋषी महाराज पारणं सोडायची वेळ निघून गेल्यामुळे मी द्वारच सोडली. तसे आता ऋषी होते, ब्रह्मचारी असतात पण जरा तापट असतात, त्यांचं वैराग्याचं तेज असतं. तर दुर्वास ऋषी रागवले. आता ते ऋषी होते, ऋषींनी लगेच शाप दिला. आता तर ऋषी होते त्यामुळे त्यांचा शाप लागला. आमचे महाराज मंडळी किती जरी म्हणले एखाद्याचं वाटोळं होणार नाही. ते ऋषी होते, ऋषींचा शाप झाला, ऋषींनी शाप दिला आणि कृत्या तयार केली. ती कृत्या लावली दुर्वास ऋषींनी त्या अंबरीश राजाच्या मागं. ती कृत्या अंबरीश राजाला जाळायला लागली. त्याबरोबर अंबरीश राजाने भगवंताचा धावा केला आणि भगवंताने काय केलं? सुदर्शन सोडलं अंबरीश राजाच्या रक्षणाकरता. दुर्वास ऋषींना जाळण्यासाठी भगवंतानी सुदर्शन सोडलं आणि सुदर्शन त्या दुर्वास ऋषींना जाळण्याकरता फिरायला लागल्याबरोबर ते दुर्वास ऋषी भगवंताचा धावा करू लागले आणि त्या ठिकाणी त्या दुर्वास ऋषींचं रक्षण करण्याकरता भगवंतानी सांगितलं, तुझं रक्षण होईल पण अंबरीश राजाला शरण जा. पण अंबरीश राजाचं रक्षण केलं. कुणी केलं? भगवंताने केलं. असे अनेक दृष्टांत आहेत. म्हणून तुका म्हणे तुझं वर्णिते पुराणे होय नारायणे दया सिंधू धर्मरक्षावय अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. दत्तप्रभूंचा चरित्र भाग, कथाभाग. दत्तप्रभू 3 देवांचे अवतार आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. तिन्ही देवांचे अवतार. नारद महर्षींचं गमन वैकुंठामध्ये झालं आणि त्या ठिकाणी लक्ष्मी माता बसल्या होत्या. लक्ष्मी माता बसल्यानंतर नारद महर्षींचं एकच काम. काय काम? कळ लावायचं. आपलं मराठीत म्हणतो, मन म्हणतो आपण, एक कळीचं नारद. पण ऐका, आपल्याला माहीत नाही नारदांनी जेवढ्या कळी लावल्या त्यातून त्या लोकांचं चांगलं झालं. आपण लावलेल्या कळीतनं चांगलं होणार नाही, आपल्या कळीची कळी होईल. विठाला 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 विठाला. नारद महर्षींनी कळ लावली आणि लक्ष्मी मातेला सांगितलं, आईसाहेब पूर्ण विश्वामध्ये तुमचा नाव लौकिक आहे. तर सामान्य भूतलावरती एक स्त्री आहे, तिचं पातिव्रत्य एवढं आहे की तुमची एक मासोळी बनवली आणि आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यात घातली. आता कुणाला? त्या लक्ष्मी मातेला राग आला, माझी मासोळी बनवली. झालं, नारद महर्षींचं काम झालं. नारद महर्षी कैलासावरती गेले. पार्वती माता बसल्या होत्या. पार्वती मातेला सांगितलं, भूतलावरती एका सामान्य स्त्रीने तुमच्या नावाची मासोळी बनवली, ते पायात घातली. पार्वती माता रागवल्या. नारद महर्षी ब्रह्मलोकामध्ये गेले, सत्यलोकामध्ये. सावित्री मातेलाही सांगितलं की तुमच्या नावाची मासोळी बनवली, पायात घातली. आता स्त्रियांना राग भरपूर असतो. राग आला, आमच्यापेक्षाही श्रेष्ठ, आमच्यापेक्षाही श्रेष्ठ. शेवटी त्या तिन्ही स्त्रिया एकत्र आल्या आणि सांगितलं, आपल्यापेक्षाही कोण पतिव्रता आहे? अनुसूया माता, हे आपल्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्यांना राग आल्यावर त्यांनी काय केलं? पूर्वीच्या काळामध्ये राण्यांना राग आला की ते एक सेपरेट महाल असायचा. राग आला की सेपरेट महाल. त्या महालामध्ये बसल्या. भगवान परमात्मा आले, तिन्ही देव आले, भगवान विष्णू आले. विचारले लक्ष्मी मातेला, देवी अशा का बसलाय रुसून? रुक्मिणी रुसून का बसला? लक्ष्मी मातेला विचारले, का रुसून बसलाय? सांगितलं, पृथ्वी तलावर अनुसूया माता आहे कोण? आमच्यापेक्षाही श्रेष्ठ पतिव्रता आहे, तिचं पातिव्रत्य हरण करा. पार्वती माता भगवान शंकरला सांगू लागल्या, अनुसूया माता आहे, तिचं पातिव्रत्य हरण करा. तर पातिव्रत्य हरण करण्याकरता काय करायचं? खाली तिन्ही देव आले. आपल्याला वेळ कमी त्यामुळे लवकर आले.
तिन्ही देव ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देव खाली आले भूतलावरती. साधूचा वेश धारण केला. कारण पतिव्रतेची ताकद एवढी असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावर सुद्धा सत्ता असते. शांडिल्य पतिव्रता होती. त्या शांडिल्य पतिव्रतेने सूर्याला शाप दिला, उगवला तर तुला भस्म करेल. पतिव्रतेची ताकद आहे. मग ते पतिव्रतेच्या ताकदीमुळं ती शाप देईल म्हणून देवांना सुद्धा भीती वाटली. मग त्यांनी काय केलं? साधूचा वेश घेतला. म्हणून नामदेव अप्पा गुरुवारी वैकुंठवासी नामदेव अप्पा एक सांगतात सर, जगाला भुलवतात ते साधू, जग ज्याला भुलतं ते महाराज, आणि जगाचा उद्धार व्हावा ही ज्यांची संकल्पना असता ते संत. विठाला 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 विठाला. एका पतिव्रतेचा शाप लागू नये म्हणून त्या देवांनी काय केलं? साधूचा वेश घेतला. त्यांना माहिती साधूला ते शाप देणार नाहीत. आपल्याला माहीत आहे कथा भाग. रावण कोण झालता? रावण कोण झाला होता? सीता मातेला पळवून नेण्याकरता आल्यानंतर साधू झाला होता. तिन्ही देव आले साधूच्या